एकविरा. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे, मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे आजचा ब्लॉग असणार आहे तो आत्याच्या घरचा ब्लॉग असणार आहे. म्हणजे पूजा आहे उद्या आणि आज आम्ही चाललो आत्याच्या घरी वस्तीला. कालच जाणार होतो पण कोण घरी नव्हता काल, तर आम्ही चाललो आज. तर ही आमची इथं नानी. आणि उठल्या काहीच मी एवढा काम केले ना, म्हणजे लादी पुसली अजून काही जेवण बनवलं अर्धे नानीला. तर आमच्या इथं आत्याच्या घरी जायचं आहे बोलल्यावर सगळी पोरा रेडी होतात. म्हणजे सगळी पोरा लवकर उठल्या. तर अशा प्रकारे नाही आरू. तर हो, तर आजूक ओंबी रेडी होते, म्हणजे तो अंगणात धुला. तर तुम्ही बघू शकताच, म्हणजे इथं पूर्ण म्हणजे हे बघ कलशा बिलशा मी आणून ठेवल्या. आणि का नाही मला नाही माहिती का आणायच्या होत्या, पण मी आणून ठेवल्या. तर इथं सगळ्यांना नाश्ता बिष्टा काहीच मीनीच बनवला. कांदे पोहे होते, डबल ढोकला होता. डबल ढोकला. तर कांदे पोहे वीक बनवलेले होते. मस्त होते कांदे पोहे, फक्त मीठ टाकायलाच विसरलेली. तर पावभाजी पण बनवलेली, तर त्याच्यासाठी आता एक कांदा कापता, म्हणजे बनवलेली म्हणजे भरजी टाकायला कांदा. तर इथे आम्ही घेते जेवण बनवायला. आणि काय बनवते मला नाही माहिती असं. तर आमच्या लावले भाऊला कॉल, पण भाऊ आता 5 मिनिटांनी उचलतील, 2च मिनिटांनी जादू. तर वाटतं भाऊ झोपलाय. लगेच येतो फोन. तरी आमची बाई आहे. कोण नाही बाई, आम्ही आहे ना म्हणजे असे व्हिडिओ काढतो आणि सगळ्यांना दिसतो. बाई हाय कर माझ्या व्लॉग मध्ये, हाय कर असा. हा कर 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 कर. हाय गाईज बोल, हाय गाईज बोल, हाय बोल 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 ना, हाय गाईज. थँक्यू. तर गाईज बघा आमची किती मॉडेल बाई आहे. आणि आमची आरू जी काय अंगणे धुली. तर कोणाचा व्हिडिओ कॉल आले आपण बघूया. तर सोनल मावशीचा व्हिडिओ कॉल. आई बघा. तर गाईज कपड्याने इस्त्री करून आलो. आणि आता हे बघा हीच बांगड्या, या जरा वेगळ्या बांगड्या आहेत, ब्ल्यू मध्येच आहेत पण जरा वेगळ्या बांगड्या आहेत आणि खूप स्पेशल आहेत. तर आता सगळं भरते बघा. एवढी घाई चालली ना माझी. टोपरा आला पाठीमागून, दिवसभर चरत असते. थांबा गाईज दाखवते. बघा फक्त मी ओढणीला इस्त्री मारली कारण का मला त्याची प्लेटिंग करायची. तर असं काही बांगड्या विंगड्या घेतल्या. या मागच्या वेलीसच्या थोड्या त्याच्यान गोल्डनमध्ये होत्या, जेवढ्या म्हणजे मागं ब्लू कलरच्या भरलेल्या त्याच्यान जराशा गोल्डन होत्या. पण या वेलीमध्ये क्रीम व्हाईट कलर आहे, याच्यान अशा ग्लोई टाईप इफेक्ट देते. आणि माझ्या भावाचं कपडं, तो बोलते का तू जेव्हा येशील, तो पण माझ्यासोबत वस्तीला येते, तो बोलला का तू जेव्हा येशील तेव्हा माझं कपडं तुझ्या बॅगेत भरून ये. तर हे सगळ्या आत्याच्या पोरीसाठी घेऊन चालले. आणि आमचा मेन हे बघा नेल आर्टचं सामान हे घेऊन चाललं. बोललो ना काहीच. तर लय काही चालले. निसा गेल्यान पुरं. आणि मी नंतर एक दीड वाजता जाईल. नानिसा आता 12 आता चालल्यान ती, कारण की त्यांना काहीतरी काम आहे म्हणून. तर तिथून चालले ती. तर आपण पण पटापट पॅक करू सगळा सामान आणि निघू. तर इथे यो माझा उद्यांसाठी ड्रेस. तर गाईज याच्यासाठी असा पट्टा घेतले. कुठे गेला हे बघा यो. आता बघू याच्यावर सूट होत आहे का ना या ड्रेसवर. कलर पण तसाच आहे पण थोडा लाईट आहे याच्यामध्ये. आणि भावाशी आणि माझी पॅक या पण झाली, पॅक पण झाली बॅग. आणि बघा गाईज किती पण काय केला तरी तो दप्तर बॅगमध्ये पॅक केला सगळं काही सामान आमचा दोघांचा. तर तो गेला पुढं आणि मी आता मागून जाईल त्याचं कपडं घेऊन. गाईज या बघा बांगड्या, या माझ्या साईजच्या बाहेर आहेत पण अर्ध्या ह्याच्यात 80% तरी माझ्या साईजच्या आहेत, बाकीच्या खूप जुन्या आहेत. आणि दुसऱ्या पण होत्या, थांबा एक ह्याच्या आहेत, एवढ्या आहेत समजत नाही. आणि अजून पण आहेत पण ते ना
ह्याच्यात हे बघा एवढ्या अजून आहेत पण त्या भेटत नाही. हा हे बघा हा एवढ्या बांगड्या आहेत ना. मग सगळे ड्रेस व भेटतात मला अर्जंटमध्ये बांगड्या, तर मी यो ड्रेस या पिशवीत टाकते कारण का याच्यात मला अजून कपडे भरायचे आहेत म्हणून. तर गाईज इथं नानीची वाट बघून 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 किती वाजलं, 2 वाजलं. मी जाणार होतो 1ला 12:30 वाजेपर्यंत जाणार होतो, पण आता 2:30 वाजायला आले. नानी बोलते येताव येताव, मग आता मामा येतं घ्यायला, मग आता जाईन. 2 तास 1.5-2 तास तयारी करून बसले. आता सगळा माझा अवतार झाला. आता परत केस उकलीनं जाईन. तर आत्यांच्या घरी आलो आणि आत्या बघा आमच्या स्वागताला कशी राहिले. बघा काहीच मांडो बिंडो घातला. हा भरजी किती वाजता आहे बाबा उद्या? तर बघा किती झाबी जुबी. आत्ताच आत्याच्या घरी आलो आणि बघा साफसफाई करायला घेतले. हो सगळा दाखवत आहो त्यांना. तर इथं माझं सामान ठेवला. या बघा वर्षी असा सगळी कामं चालू आहे. अर्धी गेल्यानं गाडी आणायला. ही पोरं इथं खेळताना गाईच काय करताना काय माहिती. इथं गवशी लुडबुडत होती, आता गवसत नाही. तर गाईज आमची आता जरा साफसफाई झाली नाही. पोरा बघा लय मस्ती आल्यान तवशी मस्ती वर खाली धावत होती. आणि अर्धी गेल्यान गाडी आणायला अजून नाही आली. पनवेला येत बोलत होती. बघू कधी येतात. अशी इथं म्हणजे पहिल्यांशी झाडं होती अर्धी लावल्यान, तर असं काही मैदान बनवले आणि इथं अर्धा गवत टाकले, अर्धा गवत टाकायचं बाकी आहे. तर यो ते दुसऱ्या आत्यांचं घर आहे, म्हणजे आत्या सांचे जाऊबाईचं घर आहे आणि आत्यांचं घर आहे. आणि काहीच मला वाटलं का चालतो मस्तपैकी, तर काय लय खडं भरतात. तर आवरीला आधी पुसली नानीने, तरी ती तशीच राहिली. तर काचा पण पुसली, तर ती पण जराशी व्हाईटिश राहिली, म्हणजे क्लिअर काचा पुसलीच नाही, झालीच नाही तशी पाहिजे तशी. पुसतं म्हणजे मी पण पुसली पुसली ना दमली येडे. नाही तर सिमेंटाचं तर व्हाईट सिमेंट तसा. त्याला आधी पुसली ना, माकलेला पाय वरती घेऊन चाललेली. नाही तर बघा झाली दमली. तिची मशीन बंद पडली जरा, आठवडा का नव्हती. आणि पोचा नाही तर ती जरा तिची टेक्नॉलॉजी यूज करते बघायच तुमच्या. तर या बघा कसला काय गाईज बघा आमची जानेवारी साफसफाई करता आमच्या घराची अवकाळीची. तर गाईज आम्ही दोघी लई मेहनत करले. आता आम्हाला काहीतरी पार्टी देणार आहे. आता ते आम्हाला पार्टी देणार आहे. तर पूर्ण का एकाच दिवशी वाटा साफ करत राहिलेले दोघी पण, तर आम्ही सगळा साफ करतो. गाईज आमची मामी खूप जोरात येतात काम करण्यात. तर या बाई इथं आम्ही आता आराध्या ओय आत्या गाडी आली गाईज. ही बघा आमची आत्या आणली का गाडी. आता आली. हर्षी कुठे आहेत? माझा ब्लॉग चालू आहे. हाय कर काहीतरी बोल. हाय आमच्या आत्या तो मामा. अरे तू एकटा असला ना घरी ब्लॉग मध्ये असं या करील ना तो, म्हणजे इथं आली ना तो वाटणारच ना तो मिथून नाही. मिथून लाल आली का? कुठली आहे? लाल आपली अजून आली नाही, रस्त्याला महाराष्ट्राला त्या गाडीने त्याला बोललो आयुषला मग ती मोटरसायकल मामा गाईज आमचा. तिला बोल. या बघा आमचे हे गाणं चालू आलं आणि याच्यासाठी सबस्क्राईब एक झाला पाहिजे. मी याला बोललो नाही ना जाईल. अरे पण तो सांगू का ना जाई ती पण तुम्ही उद्या येईल, मग तिथे घरात पण कोण नाही ना आली. काही सगळ्यांनी या आम्ही लय मज्जा करू. आज रांगोली बिंगोली काढू मस्त आहे की. आणि रस्त्यावर पण आम्ही अशा चुन्याच्या रांगोल्या काढू. आणि अजून
काही सगळं काही होणार आहे तुम्ही बघत आलो 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 या काही. तर बघा आमचा झुंबर गाईज. आमची ताई ब्लॉगला आहे का वर्षांची भेटले. तर काही काहीतरी दाखवते तुम्हाला. पूजा नाही झाली अजून ना, अशी काच होती या पोरीने फोडली बघा. लपते पोरीने फोडली काच. हे बघा इथं कशी साफसफाई करतात. किती दमले माहितीये का मी. बघ बुधवार असतो मी काय नाही खाल्ला. हॅलो पप्पा. इकडे बघा आमचा आयफोनचा हालत. विचार करा हा कॅमेरा कशी काढत असतो. तर मग तू साफ कर जा ना. जाड वाटतं जा जरा जा 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 लेका लेका जा. तुझं ना माझा हे जा दीक्षिताला हा ना जा. प्रेम बघा पण लेक काय येत नाही त्यात. लगेच येईल बघ. बिर्याणी आला 500 रुपये द्यायला. ए याला बायको कशी पाहिजे सुनस कशी पाहिजे तुला हा कशी पाहिजे बोला ना सांग तरी बोलते तुझी choice. त्याची चॉईस कुठली आहे पण त्याला बटन पण आम्हाला शिकणार नाही ना कातुरी म्हणल्यावर. आमचा पोऱ्या भारी आहे बाबा. आमचा पोऱ्या चिकना आहे. आम्हाला चिकनीच पोर पाहिजे. अरे हो तू घुमवते हेअरस्टाईल केला तो कसा हँडसम थोडी दिसणार. हेअरस्टाईल केस बारीक ते बारीक किती पण काय घाला तरी बाबा. आता गोरा होईल बा 2 मिनिटांनी. उद्या पुसात कुठे कटिंग करून टाकला कपाय बघ काय यार नीट ठेवा. इथं सगळी बघा काही अशी बसल्या जरा रिलॅक्स करतात. आत्या ऐकर आता ब्लॉग आहे. आणले कोणाला खात कोण. मानलेला टेबल बनवून इकडे बघा बिझी लय बिझी लय 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 बिझी. तर आम्ही चाललोय त्या घरी जुन्या घरी. नाही बघा गेली बघ. अरे ती गेली मला त्यांच्यासोबत जायचं तेवढं लवकर गेली. जा मग बस पाटी. अरे दीदी आता आम्ही काय करतो बोले बाई. आमची ताई डाल वाटतं. तर बघा आमच्या आत्या इथं डाल वाटतं आणि इथं नानी असं इथं या करते काय बोलतात त्याला हा पोल्यांचा चारा. आणि इथं बघा ही पावडर लावते याला पीठच ते बघा केलेलो. इथं मी घेतलं आणि पोल्या उलटला. हा ते बघा हो हो मी हरिपाठाला आमची मॅडम मी पण बोलतात ती होती आर्याच्या मामाशी बोलतात नीलजाला नाही आपल्या इथं वाकलनला आता पण तिथे 30 तारखेला आहे. पुण्यस्थिती आहे ना तिथं. कधी फुकले गाडी हा का म्हणजे इथून पण आलती का तुम्ही पण आलते तलूच्या इथून. हो काय म्हटलं होतं बोलायला जास्त होतं मग बस राहू बस म्हणजे कशा वाढली बिडली तसं आहे. तर गाईस तुम्हाला मला पोळ्या बनवायच्या असतील म्हणून कसा बघतो ना मनुष्य पंची चांगल्या मी काल गो तू बघा पॅकिंग करून द्यायची विषय पॅकिंगच पिशवी ती बोलते पिशवीत भरून द्या. हळद कुंकू लावून बरं अशी देऊ ना लगेच. अशा प्रकारे नाही नंबर अशी कोण आली तर 16 जणी येत ना त्या मग एक्स्ट्रा नाही बाहेर गावाने यायला त्यांना लय नकरा असतं. आमच्या इथं किती म्हणतात या बरं या येतच नाही ना बाहेर गावात. हो हनुमान मंदिर पोळ्या आमचं काय आता बंद कर.
तर उद्या इथं हरिपाठ आहे ना त्यांचे, तर मी आत्याला बोलत होतो बरं ना रामकृष्ण हरिबोलाला भेटला तर बरं तुझं आहे का? त्याच्यासाठी मी नवीन चाल बसवली रामकृष्ण हरिला. तर गाईज इथं पोल्या करता करता भूक लागायला लागली, पण या पोल्या मी खाऊ नाही शकत. तर आपण विचारूया हिच्या मैत्रीणला, आम्हाला काहीतरी खायला मागव. दम कमी करू दे, आम्हाला काहीतरी खायला मागव. तर बघू आता ही जे काय करते. आता काहीच मैत्रिणीला फोन लावते. हॅलो, हा 2 सँडविच आणशील का? बघ याला बाबा आता बघू ना, आता बघू मैत्रीण बघू हिचा जिगर बघू. किती मिनिटांनी आणशील? चालेल 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 चालेल, अर्धा तास लागला रे. थँक्यू सोनल मावशी. जी आम्ही तुला सकाळी दाखवली ती व्हिडिओ कॉल वरतीच आहे ती आमची सोनल मावशी. तर बघू आता तिचा जिगर. मी गोल गोल करत होतो अशी बघा, एज मी लाटलेली फुगली आणि वरवर आता हिचा बघ मस्त झाले. ते नाणे आपल्याला अपेक्षा नव्हती, पण घरात लय भारी झाली. बघा लावरी भारी म्हणजे पोळी लागली. नीती मी पोळी कशी लाटताव? नीती पोळी कशी लाटताव? एक नंबर झाला. गोल गोल कशी? गाईस बोली फुगली. ये घे 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 घे. थांब थांब थांब. केली गॅस पण केली. तर गाईज आमच्या पोल्या बिल्या झाल्या आणि आम्ही आलो नवीन घरात. तर इथं सगळ्यांचं सामान ठेवणं चाललंय आणि पप्पा पण आले. तर पप्पा जाईल नंतर. मीच फक्त वरतीले आमच्या घरांशी आणि माझा भाऊस ओम, जो की माझ्या सोबत असतो दरवेळीच तो. तर गाईज इथं सगळं इथं बघता इथं सगळं घरबीर आणि नानी आली बघा सँडविच घेऊन. गाईज बोलल्याप्रमाणे हे बघा सँडविच घेऊन आले आणि पोरा वगैरे इथं कशी खातात. आता ऐकर, एकदा ऐकर. अरे दिसशील तू, ऐकर. एक मला 3 तुम्हाला. एक. तर इथं नानी साहेब आणि वरती बघा सगळी आहे. इकडं बघा काय खेळता इथं. आम्हाला नाही फेस 1ला, फेस 2ला गेल्या ती. इथं यांचा गेम यांचं चाललंय सगळीकडे. यो माझा सगळ्यांना लाडका भाऊस. आणि आता आम्ही दाखवत. तर इथं सगळी जेवत होती. तर आता आम्ही चाललोय कुठं? आता आम्ही चाललोय फेस 2ला. आम्ही आता कुठेतरी चाललोय. आम्हाला असं वाटतंय पोरा खेळतात. तर गाईज आम्ही आलो होतो नानाला जेवण घेऊन. मग इथं या घरावर नाना एकटाच आहे, मामा हा मग तोच. तर लगे इथं तो एकटाच आहे म्हणून आम्ही दिसत नाही, म्हणून आम्ही त्या घरांशी या घरात आलो. आणि आता आम्ही चाललोय फेस 1ला. फेस 2 बोलत होतो कारण का आता पण फेस 2 बोलत होती. तर आमचा पियुष आणि हर्षू काहीच एवढा एक्सपिरियन्स मी म्हणजे घरी मी कुठं जात नाही बाहेर, तरी एवढी भारी मजा येत आहे ना लयच. तर भेटू गाईज तिकडं. तर गाईज आता आम्ही आलोय बांगडे घ्यायला. ते बघा इथं आता आत्याने साईज दिले की असे साईजच्यान घालून आलो. आणि ही पण कसल्या आहेत त्या डार्क यो बघ यो कलर बघ ना, असे कलर मध्ये. अरे बरोबर आहेत ना, त्याला दुसरं काय. तर गाईज आता बांगड्या घेऊन निघालो. तर आम्हाला पाहिजे त्या बांगड्या नाही भेटल्या दुसऱ्याकडे, तर आम्ही त्या दुसऱ्या दुकानात घ्यायला चाललो. तर गाईज आम्ही एक दुकानात आलो. थांब मला केस. एक दुकानात आलो पण तिथं पण आम्हाला काहीच भेटलं नाही आणि तिथं काय नव्हता पण. तर आता आम्ही दुसरे दुकानात चाललो, बघू तिथं भेटतंय का. गाईज इथं सामान भेटत नाही. आम्हाला नेल्स पाहिजे ते पण नाही भेटत तिथं. आणि या ना खायचा
जेवलो ना मी कुठे जेवले आहो तर गाईज आता आम्ही इथं खायला आलोय आणि आता आम्ही ऑर्डर केले तरी ती मेनू बघत राहील पण तिला पैसे खूप कमी वाचले काय एक पिझ्झा चांगलाय खरंच पियुष आपल्याला एक पिझ्झा सांगितले खरंच आता तू आम्हाला पिझ्झा देणार आहेस तुझ्या पदार्थी आमचा अवतार झालाय तर गाईज हर्षनी बघा आम्हाला मागवले तर तिच्या पदार्थी आम्ही फुकटी खात आहोत नाही हो अंड्याचा आहे म्हणून गाईज मला अलाउड नाही अंडा खाणं मी अंडा नाही खात तर हाताची ती गेली पण बघू एक जुरुसा खाऊ गाईज आम्ही इथं आले थंडी वाजते आणि आमच्यासाठी आमची फ्रेंड घरीच थांबले एवढी थंडी वाजते आणि आम्ही 10:15 वाजायला आलं तरी आम्ही खात बसतो बाहेर आपण बघ ना माग आलो होतो मी आपण तिथे थांबलो होतो तर गाईज आम्ही घरी आलोय आणि ते आमची पूजा आत्या काय करते पाणी नेते ती आणि आता इथे सगळं काही हे करायला घेतलंय अशी फुलं लावायला घेतल्यान आणि बाबा आमचा बाबू नाव काय तुझा काय कियांश तर हे बघा विठ्ठल कशी असं आहे काहीतरी काहीच पोराई नेहमीतच आणि आमची आत्या बघा दोस्त दिसतं ना आली या साड्या पण लई ट्रेंडिंगला आल्या आमचा पियुष आणि माझा भाऊ लाडका इकडे कॅमेरा बाई टेन्शन मध्ये काही सांगता काहीतरी बाईला 5-6 बोराई मारले गाई इकडे बघा थोबाड हा हे बघा चला तर गाईच इथं बघा असं या करता फुला लावता नाही आता करता या करता ना नाही पोरा चालली इथं पोरा नाही सॉरी मोठी आहे इथं चालली कुठेतरी नाही तिथं तनु चालली घरी आता एवढं सगळं ते हे करता तर आम्ही चाललो रांगोळी काढू आता बोल काहीतरी मी बोलतोय काही पूजा पण नाही झाली घराची नाही इकडे बघा हा यो तुम्हाला सकाळी दाखवलेला विसरलो तिकडे कर तिकडं या पर्याला धरून मारले पराई कानावनक बीक मेरले गाईस तर किती आवचीन पोऱ्या तुम्ही बघू शकता तर गाईस इथं काही दिसत नसेल आता लाईट लावून यायची बाबा कसं व्हायचं मग रातचे तर गाईस इथं ह्या करतान रांगोळ्या काढतान थांबा दाखवता इथं माझं अरे द्यावं मी तर गाईस इथं रांगोळ्या काढतान थांबा दाखवतो चांगल्या रांगोळ्या करा चांगल्या द्यावा या रांगोळ्या आता तुझ्या आता पाकली 2 मिनिट तू निस्ती काय करतो बाबा आधी नाका घातल्यान द्यान निघ पण नाही निघते का हा कर तसा हा वाकरा कर तसा नातीचा मस्त आले नानीचा तुझा पाकलो आले पाकलो कसा बघ ना असा आत्या गाई या बघा तुझी घालेंटा ओके काही गाई सुहागन झालो बघा तो तू जाणार पकर गाई त्यांची रांगोळी बघा गाईच काय रांगोळी वा तसं झालं लांब जाम माझ्या आई सारी माझी नीट बारकोसा आंबा गेला अर्धा कलर कुठून आणू सुहागन बघा तू नानाला गेले नानी पण हे बघा गाईस कशा रांगोळ्या काढतात आत्याने काय ब्रश नाही दिला लागले बाबा हे डायरेक्ट पाणी ओतालो तुम्ही पाणी नाही करणार अरे तो खालती गच आहे छोट्याशी मोठा बनवशाल तुम्ही ना तुझा आता बाय बाय. यान घालाल काठी गाई ती इज्जतीन रांगोळी निघले एक सगळ्यां आणि गाई जाता बघा येतान जातान गाई नुसते येतान रांगोळी आहे बघा पिचकली रांगोळी पिचकली तर गाईच खरं सांगू लई गाड्या येतात आणि जमतच नाही गाई आपण करायला घेता मधोमध अरे गोल अरे चिकू झाला तो गोल तर इथं दुसरं इकडं रांगोळी काढायला झालं ते आता सगळ्या छांबटल्या रांगोळ्या ते आता उद्या दिसतील का नाही माहित नाही धुलीन जात द्या तुझ्याला गाडीवर या केलं बरं आमच्या आत्तीचा रोडला घरी बरं
हो लगेच कडक होतो पाकली आत्या पाकल्या एक सारख्या काढू सगळ्या आधी एकदाशी करू दे अरे एक माजलेली काढत एक सुकलेली करत होतं ना मी तरी काय करू तो नाही बाल्टींचा सुकतो त्याला काही फरक पडत तुझ्या गावात काय आहे? तर गाईज आता आम्ही दुसरी रांगोळी काढायला घेत आहोत आणि आणि इथे जराशी मज्जा झाली ती आहे जरा आमची फॅमिलीमधली खूप जोरात मज्जा झाली तर आता आम्ही रांगोळी काढायला घेऊ पण आम्ही तिचा ब्लॉग नाही घेतणार यो पार्ट 1 आहे उद्याचा पण येणार आहे तुम्हाला तो ब्लॉग पार्ट 1 बोललो तर गाईज आता आम्ही रांगोळी काढू तो काही तुम्हाला दाखवायला भेटणार नाही कारण की खूप बिझी असणार मोबाईल माझ्या हातात नसणार आहे तर भेटू उद्या बाय बाय